पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। अधिवेशन सुरू झालं आणि मागच्या शनिवारी सातारा जिल्ह्यातल्या माझ्या भगिनी मला भेटायला आल्या। त्यांनी सांगितलं की मंगळवारी आमचा मोर्चा हा आझाद मैदानावर येणार आहे, तुम्ही आलं पाहिजे। परवाच्या दिवशी सरकारने लाडली बहिणा म्हणून योजना जाहीर केली, परंतु त्या अनेक वर्षापासून या असलेल्या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करताय त्या बहिणीकडे लक्ष द्यायला या सरकारला वेळ नाही, याचा निश्चितपणाने दुर्दैवाने या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं। मागणी काय? तुम्ही जाहीर केलं 10,000 रुपये देतो आणि दिले 1,000, मग तुम्ही जाहीरच कशाला करायला पाहिजे नव्हतं? आणि अनेक प्रश्नाच्या संदर्भामध्ये सर्वात जास्त आशा वर्गात मला वाटतं बाकीच्या सर्वांच्या बाबतीमध्ये आपण कालच्या पण अधिवेशनामध्ये काही विषय घेतले असतील आणि तशा प्रकारे आपल्या या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण सातत्याने विषय मांडताय। मी आपल्याला आश्वासित करतो की मी पण एक कामगार नेता म्हणून काम करतो। आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या त्या भगिनींचा आवाज हा उद्याच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये उठवण्यासाठी हा शब्द निश्चितपणाने मी घेण्याचा प्रयत्न करीन। आजच सभागृहामध्ये आपलं निवेदन घेऊन मी आपली भूमिका मी मांडणार होतो, पण सकाळपासून आमचं सभागृहच बंद आहे। विरोधी पक्ष नेत्याचं निलंबन करण्याच्या बाबतीत मला निर्णय असल्यामुळे विधान परिषदेचे सभागृह सकाळपासून चालू नसल्यामुळे मी सभापतींना विनंती केली होती की आमच्या गटप्रवर्तक असलेल्या महिला भगिनींचा मोर्चा आलेला आहे, याच्या बाबतीमध्ये आपण तातडीने सरकारने दखल घेऊन निवेदन करावं किंवा त्यांना चर्चेसाठी बोलावं, अशा प्रकारची विनंती करणार होतो। परंतु चर्चा करायची होती, पण दुर्दैवाने सकाळपासून सभागृह नसल्यामुळे आता आम्ही निषेध करून सरकारचा बाहेर पडलो आणि आपल्या भेटीसाठी आलो। आपल्याला राज्य सरकारच्या वतीने बोलवण्याच्या संदर्भातली विनंती येथील पोलीस खात्याच्या प्रमुखांना मी करेन आणि त्याप्रमाणे आपलं शिष्टमंडळ जाऊन आपण चर्चा करावी। नाहीतर ताईंनी मला फोन करून सांगावं उद्या सभागृहामध्ये ज्यावेळेला अर्थसंकल्पीय मागण्यावर चर्चा होईल तेव्हा तुमचा आवाज 100% उठवण्याचं काम मी करेन, एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे। तुमच्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार चंद्र गटाच्या वतीने मी आपल्याला निश्चितपणाने पाठिंबा देतो आणि तुमच्या लढ्याच्या शेवटपर्यंत भाऊ या नात्याने तुमच्याबरोबर मी राहील हे आश्वासित करून रजा घेतो। जय हिंद, जय